नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर वांगणी गावानजीक दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान क्रेटा कार व मालवाहू ट्रक वाहनाची समोरासमोर धडक होऊन कारमधील महिलेसह एक ठार झाले। महामार्गावरील वांगणी परिसरात गेली 6 ते 7 महिन्यांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याच्या दुरुस्तीचा महामार्ग प्रशासनास विसर पडला असून या मार्गावर खड्डे चुकवण्याच्या नादात वारंवार अपघात घडत असतात। नाशिककडून गुजरातकडे जाणारा टाटाचा ट्रक क्रमांक GJ15 AV 5441 व गुजरातकडून नाशिककडे जाणारी क्रेटा कार क्रमांक MH15 JX 4085 यांच्यात समोरासमोर जबरी धडक होऊन कार ट्रकच्या पुढील भागात खालून अडकून कारमधील दोघे जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला असून 2 किरकोळ जखमी आहेत। या अपघातात विरमाभाई नागजीभाई पटेल व वर्ष 47 राहणार बेवटा तालुका जिल्हा छरादा राजस्थान गीताबेन देवाभाई पटेल वर्ष 35 ह्या जागीच ठार झाल्या। अपघाताची माहिती मिळताच पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात उपचाराकरिता पोहोचविले। मृतदेहाचे पेठ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। देवाभाई पटेल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकावर पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या अपघाताबाबत पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार PL तुंगार, राऊत जाधव, पवार, भोये आदी करीत आहे। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथारसर, पेठ।